नमस्कार शेतकरी मित्रांनो, 23 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पाहुयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून. पण आपणास विनंती आहे मित्रांनो की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या तामिळनाडू आणि केरळ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि यामुळे उत्तरेकडे पश्चिमी आवर्त सक्रिय आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात 23, 24 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल घडणार आहे. विशेष म्हणजे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातही अंशतः ढगाळ वातावरण असून मात्र राज्याच्या इतर भागात मोठे पावसाचे संकट नाही. मराठवाड्यामध्ये अंशतः ढगाळ हवामानच राहील. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हरभरा, तूर किंवा तंबाखू काढणी ज्या शेतकऱ्यांची चालू आहे अशा शेतकऱ्यांनी कामे उरकून घ्यावीत. 17 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात थोडे ढगाळ वातावरण असू शकते, पण पावसाचा धोकाही मराठवाड्यामध्ये कुठेही नाही अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.